नमस्कार. आज आपण 26व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 26. कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् अभितो ब्रह्मनिर्वाणौ वर्तते विदितात्मनाम्. श्लोकाचा अर्थ: काम क्रोध मावळलेले, मन जिंकलेले, परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतलेले जे ज्ञानी पुरुष असतात त्यांना सर्व बाजूंनी शांत परब्रह्म परमात्माच परिपूर्ण असतो. ज्ञानी महापुरुषांचे अंतःकरण सर्वथा परिशुद्ध झालेले असते, म्हणून त्यामध्ये कामक्रोधादी विकारांचा लवलेशही नसतो. अशा महात्म्यांचे मन आणि इंद्रिये यांच्याद्वारे जी काही क्रिया घडते ती सर्व स्वाभाविकपणे दुसऱ्यांच्या हितासाठीच असते. व्यवहार करताना आवश्यकतेप्रमाणे त्यांचे मन आणि इंद्रिये यांच्याद्वारे जर शास्त्रानुकूल कामक्रोधाचे वर्तन घडले तर ते नाटकामध्ये सोंग घेऊन अभिनय करणाऱ्याच्या वर्तनाप्रमाणे केवळ लोकसंग्रहासाठी केलेली त्यांची लीला आहे असे समजावे. मल, विक्षेप आणि आवरण हे तीन दोष ज्ञानामध्ये मोठे प्रतिबंधक स्वरूपाचे असतात. या तिन्ही दोषांचा ज्ञानी पुरुषामध्ये सर्वथा अभाव असतो. येथे काम क्रोध वियुक्तानां या शब्दांनी मल या दोषाचा, यतचेतसाम या शब्दांनी विक्षेप दोषाचा आणि विदितात्मनाम या शब्दाने आवरण दोषाचा पूर्ण अभाव दाखवून परमात्म्याच्या पूर्ण ज्ञानाची प्राप्ती सांगितली आहे. म्हणून यती या शब्दाचा येथे सांख्य योगाने परमात्म्याला प्राप्त करून घेतलेला आत्मसंयमी तत्वज्ञानी असा अर्थ मानणे उचित आहे. आपल्या स्वरूपाचा वास्तविक बोध झाल्याने त्या महापुरुषांना या ठिकाणी विदितात्मनाम म्हटले गेले आहे. तात्पर्य: ज्या उद्देशाच्या प्राप्तीसाठी मनुष्य जन्म मिळाला आहे आणि मनुष्य जन्माचे एवढे महात्म्य सांगितले गेले आहे त्याला त्यांनी प्राप्त करून घेतले आहे. जिवंत असताना अथवा मृत्यूनंतर ते महापुरुष नित्य निरंतर शांत ब्रह्मातच स्थित असतात. जसे निरनिराळ्या क्रिया करतेवेळी सामान्य मनुष्याची शरीरात स्थितीची मान्यता निरंतर राहत असते, तसेच निरनिराळ्या क्रिया करतेवेळी त्या महापुरुषांची स्थिती निरंतर एका ब्रह्मातच राहत असते. त्यांच्या या स्वाभाविक स्थितीत कधीही थोडासुद्धा फरक राहत नाही. कारण ज्या विभागात क्रिया होतात त्या विभागाशी त्यांचा कसलाच संबंध राहिलेला नसतो. परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या ज्ञानी महापुरुषाच्या अनुभवाप्रमाणे वर खाली, आत बाहेर, येथे तेथे सर्वत्र नित्य निरंतर एक विज्ञानानंदघन परब्रह्म परमात्माच विद्यमान आहे. एका अद्वितीय परमात्म्याच्या शिवाय इतर कोणत्याही पदार्थाची सत्ताच नाही. याच आशयाने येथे असे म्हटले आहे की त्याच्या बाबतीत चोहीकडे परमात्माच भरलेला आहे. अशा प्रकारे आज आपण 26व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 27व्या व 28व्या श्लोकांचा एकत्र अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.